खरं तर विजय थलपतीने तामिळनाडूत नाकारलेले मीटर इथं लावण्याचा हा मोठा धाट केलेला आहे। विजय थलपती यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर तामिळनाडूतील जी काही अदानीचे स्मार्ट मीटर हे रिजेक्ट केलेले आहे। खरं ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 1 महिन्याची मुदत झाल्यानंतर 15 दिवसात लाईट बिल भरावं लागतं। 15व्या दिवशी लाईट बिल भरलं नाही तर त्या दिवशी रात्री 12 वाजता लाईट आपोआप कट होते। ऑनलाईन भरलं तर नंतर 2 तासात येते। बँकेत वगैरे जाऊन पोस्टात वगैरे होतं 2-3 दिवस लाईटची वाट पाहावी लागते। मला असं वाटतं लाईट ही आवश्यक सुविधा आहे आणि अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवल्यामुळं अशा नागरिकांना याच्या असुविधा होऊ शकतात। तुम्ही व्याज घेताय, आधी लोकांना वीज दिलेलीच आहे ना, तुम्ही लोकांकडून व्याज घेताच ना, तुम्ही लोक भरतातच आहे। परंतु अदानीचे बिल देण्याची सक्ती केली जाते आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात विधिमंडळाच्या अधिवेशनात अशा प्रकारे स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही अशा प्रकारचं आश्वस्त महाराष्ट्राला केलेलं असताना लगेच 48 तासात मीटर बसवायचा हा कोणता तुगलकी आदेश? इथं काय हुकुमशाही चालू आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं या स्मार्ट मीटरच्या सक्तीला आमचा पूर्णपणे विरोध आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।